कोणी कोणाचा भूभाग बळकावला. भारत आणि नेपाळ सीमावाद वरवर दिसत नसला तरी प्रचंड स्फोटक आहे, कारण दोन्ही देशांच्या सीमा खुल्या असल्या तरी सीमावैर आजचं नाहीये. ते थेट 1816 मध्ये तलवारीच्या टोकाने आणि रक्ताने ओढल्या गेलेल्या भयंकर तप्त सीमारेषेचा हा प्रश्न आहे. कारण एक काळ असा होता जेव्हा नेपाळचं साम्राज्य पूर्वेला सिक्कीम पासून ते पश्चिमेला सतलज नदीपर्यंत म्हणजे आजच्या हिमालय प्रदेशापर्यंत पसरलेलं होतं. पण ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या वाढत्या महत्वाकांक्षेने या ग्रेटर नेपाळला लगाम घातला. असं काय घडलं होतं त्या युद्धात की नेपाळला आपला तब्बल 1/3 भूभाग ब्रिटिशांच्या हवाली करावा लागला. आज आपण इतिहास उलगडणार आहोत सुगौली कराराचा, जो आज 200 वर्षानंतर सुद्धा दोन्ही देशातल्या तणावाचा सर्वात मोठा केंद्रबिंदू आहे. भारत आणि नेपाळ यांच्यातला सीमावाद हा काही नवीन नाहीये. अनेक वर्षांपासून नेपाळकडून असा आरोप केला जातोय की भारताने नेपाळच्या काही भूभागांवर अतिक्रमण केलंय. पण 31 मे 2026 ला नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांनी म्हटलं की फक्त भारतानेच नेपाळच्या भूभागावर अतिक्रमण केलेलं नाहीये, तर नेपाळने सुद्धा भारताच्या काही भूभागांवर अतिक्रमण केलंय. हे विधान समोर येताच नेपाळमधले राजकारणी, विश्लेषक आणि माध्यमांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली. कारण आजपर्यंत नेपाळच्या प्रमुख नेत्यांकडून भारताविरोधात आरोप होत आले, पण नेपाळ सारख्या छोट्या लँडलॉक देशानं भारताचा भूभाग बळकावला अशी जाहीर कबुली म्हणजे मोठा भूराजकीय पंगा. खरं तर धोकादायक स्फोटच म्हणा. पण सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान बालेन शाह यांना अनेक ऐतिहासिक दस्तऐवज आणि सीमा करारांचा अभ्यास करण्याची संधी मिळाली आणि त्या अभ्यासातून त्यांना असं वाटलं की हा वाद केवळ भारताने नेपाळची जमीन घेतली असा सोपा विषय नाहीये, तर उलट दोन्ही देश काही भागांवर वेगवेगळे दावे करतायत. त्यामुळे भावना बाजूला ठेवून वस्तुस्थितीचा अभ्यास करणं आवश्यक आहे. यावेळी त्यांनी आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली, ती म्हणजे त्यांच्या मते या सीमावादाचा इतिहास ब्रिटिश काळाशी जोडलेला आहे. त्यामुळे या विषयावर ऐतिहासिक कागदपत्रांचा अभ्यास करण्यासाठी ब्रिटनची मदत घेतली जाऊ शकते. याच विधानामुळे नेपाळमध्ये आणखी वाद निर्माण झाला. हा वाद समजून घेण्यासाठी आपल्याला जवळपास 200 वर्ष मागे जावं लागेल. 1814 ते 1816 या कालावधीत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि नेपाळ यांच्यात एक मोठं युद्ध झालं होतं. यालाच अँग्लो नेपाळ युद्ध असं म्हटलं जातं. त्या काळात नेपाळची सत्ता मोठ्या वेगाने विस्तारत होती. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि सिक्कीम मधल्या काही भागांपर्यंत नेपाळचा प्रभाव वाढला होता. ही वाढती ताकद ब्रिटिशांना धोकादायक वाटू लागली आणि अखेर दोन्ही बाजूंमध्ये युद्ध पेटलं. या युद्धात नेपाळचा पराभव झाला. त्यानंतर 1816 मध्ये एक ऐतिहासिक करार करण्यात आला. या कराराला सुगौली करार म्हणून ओळखलं जाऊ लागलं. आज भारत आणि नेपाळ यांच्यातल्या बहुतेक सीमावादांचं मूळ याच करारात आहे. कारण या करारानुसार महाकाली नदी हीच भारत आणि नेपाळ यांच्यातली सीमा असं मानण्यात आलं. सुरुवातीला हा निर्णय सोपा वाटत असला तरी खरी अडचण नदीच्या उगमस्थानाबाबत निर्माण झाली. कारण करारात महाकाली नदीचा उल्लेख करण्यात आला, पण नदी नेमकी उगम कुठे पावते हे स्पष्टपणे लिहिलं गेलं नाही आणि याच ठिकाणी आजचा सर्वात मोठा वाद सुरू होतो. भारताचा दावा असा आहे की महाकाली नदीचा उगम कालापानी परिसरातून होतो आणि जर हा दावा मान्य केला तर कालापानी, लिपुलेख आणि आसपासचा भाग भारताच्या सीमेत येतो. पण नेपाळचं म्हणणं वेगळं आहे. नेपाळच्या मते नदीचा खरा उगम हा लिम्पियाधुरा इथे आहे आणि जर हा दावा मान्य झाला तर कालापानी आणि लिपुलेखसह मोठा भूभाग हा नेपाळच्या सीमेत येतो. म्हणजेच वाद हा एक नदीच्या उगमस्थानावर आधारित आहे. पण दोन्ही देशांकडे ऐतिहासिक नकाशे, दस्तऐवज आणि स्वतःच्या बाजूचे पुरावे आहेत. त्यामुळे हा प्रश्न आजपर्यंत कायम आहे. आता लिपुलेख हा भाग एवढा महत्त्वाचा का आहे हे देखील समजून घेणं आवश्यक आहे. कारण हा केवळ डोंगराळ भाग नाहीये, तर हा भारत, नेपाळ आणि चीन यांच्या सीमेजवळ असलेला अत्यंत महत्त्वाचा पर्वतीय मार्ग आहे आणि संरक्षणाच्या दृष्टीने सुद्धा या मार्गाचं महत्त्व खूप मोठं आहे. शिवाय कैलास मानसरोवर यात्रेसाठी सुद्धा हा सर्वात सोयीचा मार्ग मानला जातो. पण सिक्कीम मधला नाथुला मार्ग उपलब्ध असला तरी तो तुलनेने अधिक लांब आहे. त्यामुळे लिपुलेख मार्ग हा धार्मिक, सामरिक आणि आर्थिक अशा तिन्ही दृष्टीने महत्त्वाचा ठरतो आणि याच कारणामुळे या भागात कोणतीही हालचाल झाली की दोन्ही देशांमध्ये प्रतिक्रिया उमटतात. आता कालापानी आणि लिपुलेख प्रमाणेच आणखी एक सीमावाद आहे ज्याला सुस्तावाद असं म्हणतात. हा वाद बिहार आणि नेपाळच्या सीमेजवळील गंडक नदीशी संबंधित आहे, जिथे समस्या फक्त कराराची नाहीये तर नदीच्या प्रवाहाची आहे. कारण गंडक नदी वेळोवेळी आपला मार्ग बदलते आणि परिणामी सीमारेषा नेमकी कुठे आहे यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं. अनेक वेळा शेतकऱ्यांच्या
जमिनी ह्या नदीच्या प्रवाहामुळे एका देशातून दुसऱ्या देशाच्या बाजूला गेल्यासारख्या दिसतात. त्यामुळे स्थानिक पातळीवर सुद्धा तणाव निर्माण होतो. हा वाद कालापानी इतका चर्चेत नसला तरी भारत आणि नेपाळ मधल्या सीमा संबंधित चर्चांमध्ये त्याचा नेहमी उल्लेख होतो. पण 2019 नंतर हा संपूर्ण प्रश्न अधिक संवेदनशील बनला, कारण भारताने जम्मू काश्मीर मधलं कलम 370 हटवून राज्याची पुनर्रचना केली आणि त्यानंतर भारताने नवीन अधिकृत नकाशा प्रसिद्ध केला, ज्या नकाशात कालापानी लिपुलेख भारताचा भाग म्हणून दाखवण्यात आले होते. त्यामुळे नेपाळने याला तीव्र विरोध केला. त्यांचं असं म्हणणं होतं की हा भूभाग नेपाळचा आहे. यानंतर 2020 मध्ये नेपाळने सुद्धा स्वतःचा नवीन अधिकृत नकाशा जाहीर केला. या नकाशात कालापानी, लिपुलेख आणि लिम्पियाधुरा हे भाग नेपाळच्या सीमेत दाखवण्यात आले. त्यावेळी नेपाळचे पंतप्रधान होते KP शर्मा ओली. त्यांच्या सरकारने या नकाशाला घटनात्मक मान्यता देण्यासाठी संसदेची मंजुरी सुद्धा घेतली. त्यामुळे हा वाद केवळ राजकीय चर्चेपुरता मर्यादित राहिला नाही, तर दोन्ही देशांच्या अधिकृत भूमिकांचा भाग बनला. याच पार्श्वभूमीवर बालेनशाह यांचं विधान महत्त्वाचं ठरतं, कारण त्यांनी प्रथमच हा विषय पूर्णपणे वेगळ्या दृष्टिकोनातून मांडलाय. त्यांनी भारताला पूर्णपणे दोष न देता हा एक ऐतिहासिक आणि तांत्रिक वाद असल्याचं सांगितलं. तसंच दोन्ही देशांनी वस्तुनिष्ठ पद्धतीने तथ्यांचा अभ्यास करावा असं सुचवलंय. मात्र त्यांनी ब्रिटनचा उल्लेख केल्यामुळे भारताची भूमिका काय असेल याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलंय. कारण भारताने सातत्याने एकच भूमिका घेतली आहे, ती म्हणजे सीमा प्रश्न असो, काश्मीरचा मुद्दा असो किंवा इतर कोणताही भूभागाचा वाद असो, भारत कोणत्याही तिसऱ्या पक्षाची मध्यस्थी स्वीकारत नाही. त्यामुळे ब्रिटनला या प्रक्रियेत सहभागी करण्याच्या संकल्पनेला भारत समर्थन देईल अशी शक्यता मात्र अत्यंत कमी आहे. त्याचबरोबर बालेनशाह स्वतःही एक वेगळ्या प्रकारचे नेते मानले जातात. ते पारंपरिक राजकीय घराण्यातून आलेले नाही आहेत. ते मूळचे सिव्हिल इंजिनियर आहेत. त्यांनी रॅपर म्हणूनही लोकप्रियता मिळवली होती. त्यानंतर स्वतंत्र उमेदवार म्हणून काठमांडूचे महापौर म्हणून सुद्धा ते निवडून आले आणि भ्रष्टाचाराविरोधी भूमिकेसाठी तरुणांमध्ये लोकप्रिय झाले. त्यामुळे त्यांच्या उदयाकडे नेपाळमधल्या पारंपरिक राजकारणाविरोधातलं असंतोषाचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं. त्यामुळे त्यांची वक्तव्य अनेकदा पारंपरिक राजकीय चौकटीच्या बाहेरची असतात. बालेनशाह यांचं नाव आणखी एका वादग्रस्त संकल्पनेशी जोडलं गेलेलं आहे, ते म्हणजे ग्रेटर नेपाळ. या संकल्पनेनुसार सुगौली करारापूर्वी नेपाळच्या नियंत्रणाखाली असलेले काही भाग पुन्हा नेपाळचा भाग असावेत. या विचारामध्ये उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमधल्या काही प्रदेशांचा उल्लेख केला जातो. पण ही संकल्पना अधिकृत नेपाळी परराष्ट्र धोरणाचा भाग नाहीये. मात्र काही राष्ट्रवादी गटांकडून वेळोवेळी तिचा उल्लेख केला जातो. एवढंच नाही तर बालेनशाह काठमांडूचे महापौर असताना सुद्धा त्यांच्या कार्यालयात ग्रेटर नेपाळचा नकाशा लावल्याची चर्चा देखील झाली होती. शेवटी प्रश्न उरतो तो भारताच्या प्रतिक्रियेचा. कदाचित भारत या साऱ्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहत नेपाळशी असलेले बंध अधिक घट्ट करत सीमावाद सोडवण्याचा प्रयत्न करेल सुद्धा. तसंच नेपाळ भारताच्या बाजूने असणं आज अत्यंत गरजेची गोष्ट आहे. पण ब्रिटन सारख्या तिसऱ्या पक्षाला सहभागी करण्याचा प्रस्ताव भारत मान्यच करणार नाहीये आणि ब्रिटनने सुद्धा त्याला नकारच दिले. त्यामुळे भारताचा भर हा भविष्यात सुद्धा द्विपक्षीय चर्चांवर राहील आणि दोन्ही देशांमध्ये आधीपासून अस्तित्वात असलेल्या राजनैतिक यंत्रणेद्वारेच या प्रश्नावर चर्चा सुरू राहण्याची शक्यता आहे. हे सगळं असलं तरी एक गोष्ट मात्र निश्चित आहे, ती म्हणजे भारत नेपाळ सीमावाद हा फक्त नकाशावरच्या काही रेषांचा प्रश्न नाहीये, तर तो इतिहास, भूगोल, नद्या, सामरिक हितसंबंध आणि राष्ट्रीय भावनांशी जोडलेला आहे. त्यामुळे त्यांचं उत्तरही तितकंच गुंतागुंतीचं आहे. आता पाहावं लागेल की बालेनशाह यांच्या या वक्तव्यानंतर भारत आणि नेपाळमधल्या चर्चांना आणखी नवीन दिशा मिळते की हा वाद पूर्वीप्रमाणेच कायम राहतो.